मित्रांनो, आमच्या गावामध्ये होतं आज लग्न व लग्न असतानाच माणसं नेमकी जेवायला बसले की रपर पाणी पाणी आल्यामुळे मग आम्ही लगेच वरच्या रूममध्ये गेलो. वरच्या रूममध्ये गेल्याच्यानंतर सगळे बेंच एका जागी केली व लगेच पाहुण्याला जेवण्यासाठी जागा रिकामी केली. जसा जसा पाण्याचा आवाज आला तसे तसे बेंचचा आवाज येऊ लागला. धडाधड धडाधड, कोणी इकडे फेक कोणी तिकडे फेक. पाहुणे गडबड करायला लागले. पाहुणे म्हणले आम्हाला लय भूक लागली आणि पाणी यायला. मग आम्ही पाहुण्यासाठी लगेच हॉल रिकामे केले व जेवणासाठी अत्यंत उत्तम अशी सोय केली. सर्व रूममधील बेंच आम्ही एका जागी आणले. काल लग्नाच्या आदल्या दिवशी मांडो खूप वारं सुटल्यामुळे मांडो उडून गेला व तसेच आजसुद्धा उडून गेला व आता रप पाणी आला. पाहुणे पळूनच गेले. अर्धे तर पाहुणे घराकडेच गेले. म्हणे काय नाही लग्न लावायचं, घराकडेच गेले. मग त्याच्यानंतर आम्ही लगेच वरचे हॉल रिकामी केले व पाहुण्यासाठी जेवण्यासाठी जागा केली. अर्धे बेंची वरी टाकले, अर्धे बेंच खाली टाकले. कोठं बेंच टाकले आणि कोठं नाही, कोणाला माहीत नाही. लगेच पाहुणे जेवू घातले व काही पाहुणे जेवायचे राहिले होते व तसेच अर्धे पाहुणे पलीकडल्या रूममध्ये, अर्धे पाहुणे अलीकडल्या रूममध्ये, असे अर्धे अर्धे करू सगळेच पाहुणे जेवू घातले व त्याच्यानंतर पाहुण्यासुद्धा जेवू घातल्या व त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाडाझुडी केली. झाडून काढलं सगळं व आता सर्व झाडून गिडून शाळेला रूम द्यायची होती. त्याच्यानंतर काही मोठाले मुलं शाळा नसताना शाळेचा अनुभव शाळेत आल्यावरती घेऊ लागले. त्यांना असं वाटलं की आपण आता शाळेमध्येच आहे. लपाछपी खेळू लागली शाळेमध्ये. हे इकडे पळ, हे तिकडे पळ. त्याच्यानंतर मग सर्वांचे जेवण झाले व आता निघाला नवरदेव परमेश्वर. त्याच्यानंतर आम्ही लग्न लावलं आणि आम्ही आता आलो शेती आल्याच्यानंतर आमच्या गड्याला एक गवसला कासव. रोडच्या मधामध्ये कासव होता. हा कासव त्यांना गवसला. मग त्याला असं वाटलं की आता हा कासव रोडच्या मधात आला, एखादं वाहन घेऊन जाईल, म्हणून त्याने तो उचलला व एका टाकीमध्ये ठेवला व टाकीमध्ये ठेवल्याच्यानंतर त्याच्या आता लक्षात असं आलं की आता याला खायला व पाणी प्यायला पाहिजे. म्हणून याने असा विचार केला की आता मग आपण याला विहिरीमध्ये सोडावं. तर मग आमचा मित्र निघाला आता विहिरीमध्ये कासव सोडायला. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत आहे. चला तर मग आज नवीन ब्लॉग सुरू करूया. मित्रांनो, बरेच दिवसापासून ब्लॉग बनवायचा होता पण टाईम नसल्यामुळे आपण बनवलेला नाही. चला तर मित्रांनो, मग आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो, आपल्याकडे 2 म्हशी, 6 बैल व तसेच शेततळंसुद्धा आहे. हे बारीक शेततळं हे पहा पोहण्यासाठी आहे. लहान लेकराला जर का पोहायचं असेल तर तुम्ही इथे पोहू शकता. त्याच्यानंतर कोंबड्यासुद्धा आहेत बरं मित्रांनो, कोंबड्या तसेच कोंबड्यांचे अंडे. तर मित्रांनो, हे आपलं नवीन शेत व नवीन शेतामध्ये नवीन घर तुम्ही इथे बघू शकता. विटे भरपूर प्रमाणात आहेत. अरे तिकडून गाडीवर कोण आले, जाऊ दे येऊ द्या. चला तर मग समोर बघूया. तुम्ही इकडे बघू शकता इथे 2 रूम आहेत. एक समोर एक रूम आणि मागे एक रूम. खूप काम केल्याच्यानंतर कंटाळा येतो व कंटाळा आल्याच्यानंतर झोपण्यासाठी हे घर अगदी व्यवस्थित बनवलेलं आहे. या घरामध्ये AC, TV, LCD सर्व काही बसवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हे शेड, या शेडामध्ये कुटार जसे की मालगिल असेल तो आपण इथे टाकू शकता. त्याच्यानंतर चला इकडे फिरवा बरं एकदा कॅमेरा. तुम्ही इथे बघू शकता या घराच्या समोर 2 मोटरसायकलसुद्धा आहेत. त्या मोटरसायकलवरती बसायचं मस्त आणि इकडे तिकडे फिरायचं व त्याच्यानंतर या घराच्या मागे सीताफळेसुद्धा आहेत बरं का. जर का तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला सीताफळ खायचे असतील तसेच पपया सगळं खाण्यासाठी सगळं आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्ही काळजीच करू नका, खाण्यासाठी भरपूर प्रमाणात आहे. व तसेच रोड टच अगदी हे 2 घरं आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कधीमध्ये तुम्हाला जर का मटण खावायचं झालं तर इथे कोंबड्यासुद्धा आहेत. तर ते बघू शकता. अरे हा आमचा गडी काय करत आहे, थांबा बोलू नका पाहू दे काय कराले. अरे बाप यानं काहीतरी पकडलं गड्या. अरे यानं तर कासव पकडलं यार. अरे मित्रांनो, याच्याकडे कासव आहे, तुम्ही इथे बघू शकता. हा रोडवरून कासव जात होता. यांनी 2 दिवस झाले पकडलं व विचार केला की आपण याला विहिरीमध्ये नेऊन सोडू. परंतु 2-3 दिवस झाले हा या टाकीमध्येच होता. आता चला मग विहिरीमध्ये नेऊन सोडण्यासाठी जात आहे.
चला तर मग आमचा गडी निघाला बुवा कासव डोक्यावर घेऊन विहिरीमध्ये सोडण्यासाठी. याला 2 दिवस झाले हा कासव रोडच्या मधामध्ये आढळला व त्याला वाटले आता याला विहिरीमध्ये सोडावे, कारण की याला खूप तहान लागलेली होती व पाणी कुठेही नव्हतं. तर याने विचार केला याला आपण विहिरीमध्ये सोडूया. तर चला, चांगलंच कार्य करत आहे, चला तर मग त्याला आपण प्रोत्साहन करूया. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा कासव नेमका कसा आहे. चला सर, आमचा गडी आता जोडा घालत आहे. जोडा घातल्याच्यानंतर लगेच हा कासव घेणार आहे व लगेच विहिरीमध्ये सोडण्यासाठी निघणार आहे. आला आमचा गडी, आला बा गडी आल्याच्यानंतर गड्यान घेतलं बा डोक्यावर. आता आमचा हा गडी खूपच हुशार आहे, त्याला फक्त जरा लग्नाची घाई आहे, बाकी काय नाही. बाकी खूपच हुशार आहे. चला मग गड्याने घेतलं व निघला आता कण 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 कण. आता म्हणे कासव घेतो आणि विहिरीमध्ये नेऊन सोडतो. म्हणे कोणताही प्राणी, मुका प्राणी हा त्याला बोलतात नसते, त्याची प्राण्याची कधीही सोय घ्यावे असं त्यांचं म्हणणं आहे. व हा तुम्ही इथे बघू शकता हा डॉगी. त्याच्यानंतर हे आमचे काडीमामा म्हणतात अरे जा लवकर नेऊन टाक कासवाला. पण काडीमामा म्हणे तुम्ही जा तर मी चारा पाणी करतो. पण आम्ही तिथून आल्याच्यानंतर काडीमामाने चारा पाणी केले नाही आणि काहीच केलं नाही, नुसते बसून राहिले पण काहीच केलं नाही. त्यांना म्हणलं शूटिंग तरी करा, शूटिंग करायचं कॅमेरा धरला उलटा. त्यांना कॅमेरा कोणी धरावं काहीच कळत नाही. त्याला म्हणलं आमच्याकडे कॅमेरा धर, आम्ही गाडीवर बसलो होतो, त्याने कॅमेरा धरला तोंडाकडं आणि कसं धरायचं तेच माहीत नाही म्हणे. मग आमची मिस्त्री आली, मिस्त्रीने कॅमेरा धरला, मिस्त्रीने जरा कॅमेरा धरला पण तो बी उलटाच धरला. चला जाऊ द्या, त्यांना तितकं माहीतच नाही तर काय करावं. चला तर मग आम्ही निघलो आता कासव टाकायला. आमचा गडी काय बघत आहे मागं, देवच जाणो आता. बस रे बाबा बस, लवकर बस. अरे हात 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 हात. त्याच्यानंतर हा कासव आम्ही विहिरीमध्ये सोडण्यासाठी निघालो. चला तर मग आमचा गडी आता बसला गाडीवर आणि आम्ही हाणतो आता किक हाणल्याच्यानंतर आम्ही आता निघतो डायरेक्ट थेट विहिरीवर. बस बरं बाबा बस. ते काडी मामा कायच कानो मागून काडी करून राहिली, गेले पलीकडे, बोलले की गेले. तर मग आम्ही आलो आता विहिरीच्या जवळ. आता सध्या उन्हाळा आहे व उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्यासाठी कुठेही पाणी मिळणार नाही व कुठे आता विहिरीच्या व त्याला खायला सुद्धा मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याला उचलले व विहिरीमध्ये सोडण्याचा विचार केला आणि आता आम्ही विहिरीमध्ये सोडण्यासाठी निघालो. चला तर मग रोडच्या समोर आम्हाला आढळला होता आणि हा वाहनाच्या खाली जात होता. त्याच्यानंतर आम्ही त्याला पकडलं व आम्ही विचार केला की या कासवाला आपण विहिरीमध्ये सोडूया, कारण की कासव विहिरीमध्ये सोडण्याच्या अगोदर आम्ही त्याला चालताना बघायचं होतं. आम्ही त्याला खाली ठेवले व आम्ही दोघंही मागे झालो, परंतु तो चालायचं काही नावच घेत नाही. त्याला खूप भीती वाटत होती, तो त्याच्या बाहेर काही निघतच नव्हता. चला तर मग आम्ही जरा वेळ वाट पाहिली, परंतु तो काय चालण्याचं नावच घेत नव्हता. मग आमचा गडी म्हणे आपल्याला उशीर व्हायला आहे, चालणं गडबडीन पाण्यात टाकू आणि जाऊ आपण. तर मग गडबडीन कासव उचलला, कॅरेटमध्ये दोरी बांधली पहिली आणि कॅरेटमध्ये आपल्याला हा कासव टाकायचा होता आणि कॅरेट हे विहिरीमध्ये सोडायचं होतं. कारण आपण विहिरीत वरून जर कासव सोडला तर ते कासवाला लागण्याचा चान्स होते. त्याच्यामुळे आम्ही कॅरेटसोबत आणली होती. आता कॅरेटला आमचा गडी दोरी बांधते, तोपर्यंत मी कासवाला हातात घेतो आणि पाहतो वा कासव चांगला जड आहे. इकडून तिकडून फोटो काढून पाहतो. त्याच्यानंतर निघून बाहेर निघला का वरून पडतो नको द्या मस्त रे. आमच्या गड्याने कॅरेटला दोरी बांधली बुवा आणि कॅरेटमध्ये टाकला कासव टाकल्याच्यानंतर वज खाली सोडत आहे. खाली सोडून हा विहिरीत आपल्याला अद्दर कासव सोडायचा आहे. आमच्या गड्याला म्हणलं दोरीच्या जरा पलीकडून कासव कॅरेट धर. आमचा गडी ऐकायला तयारच नाही. घातल्या 2 दोरीच्या मधात कॅरेट, पक्कीच अडकून बसलं. मी खाली उतरू लागलो, मला बी उतरू देणं ते बी उतरू देणं. मग वज वरी काढलं व पुन्हा खाली सोडलं. मग अद्दर पाण्यात सोडलं कासव. मित्रांनो, इथे गंमत अशी झाली की आपण पाण्यामध्ये कॅरेट सोडलं व कॅरेटमध्ये कासव होता, परंतु कासव हा पाण्यात उतरतच नव्हता. त्याला काय आमच्यासोबतच राहायचं होतं का काय देवच जाणो, तो काय उतरूच नाही केला. आम्ही त्याला झटके हाणले, आडवं केलं कॅरेट, तरी तो कॅरेटमध्ये पक्के जाऊन बसला होता. भरपूर प्रयत्न केले तरी निघतच नव्हता.
मग मग आमच्या गड्याला म्हणलं पाहू दे माझ्याकडे, मी काढतो त्याला. मी घेतलं हातात कॅरेट, पलीकडून नेलं अलीकडून केलं तरी कासव काही निघच न. कॅरेटमधून कासव काही पडच न. खाली सोडलं तरी कासव कॅरेटमध्ये पक्कीच जाऊन बसला. मग थोडेफार झटके दिल्याच्यानंतर कासव पाण्यात पडला. मग कासव विहिरीमध्ये सोडला व आम्ही आलो मग पुन्हा आमच्या वापस कोठ्याकडे आलो. आणि आता इथे बघू शकता एका प्राण्याला आम्ही जीवनदान दिलेले आहे. हा प्राणी म्हणजेच कासव हा रोडच्या काठाने जात होता आणि हा कडक उन्हाळा आहे. या कडक उन्हामध्ये त्याला तहान जरी लागली तर आसपास कुठेही त्याला पाणी पियायला भेटत नव्हते व तसेच खायलासुद्धा भेटत नव्हते. मग आम्ही विचार केला, हा कासव उचलला व तसेच एक दिवस टाकीमध्ये ठेवला व त्याच्यानंतर लगेच आम्ही विहिरीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला आणि हा कासव सुखरूपपणे विहिरीमध्ये सोडला. आता त्याला खायलासुद्धा भेटते व तसेच पाणी प्यायलासुद्धा भेटते. तर मित्रांनो, हा छोटासा